कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराला माझा नमस्कार। तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार। तुमच्या गुरूंना माझा नमस्कार। आपण सीतायन बघतोय। सीतायनामध्ये सीता लंकेत पोचलेली आहे। रावणाने तिला कैदेत टाकलेलं आहे। खरं म्हणजे रावण तिला कैदेत टाकूच शकत नाही। तिचं सामर्थ्य, तिची शक्ती एवढी जास्त असते की तिला कैद करणं त्याच्या आवाक्यात नसतं। पण त्याला धडा शिकवण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी सीता आपणहून तिथे गेलेली असते। का बरं तिला त्याच्याबद्दल, त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न तिने का केला, तर याची कथा जय विजयच्या याच्यामध्ये येऊन जाते। विष्णूच्या 2 द्वारपाल असतात, जय विजय, ही कथा तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यानंतर हिरण्यकशिपूची कथा तुम्हाला माहित आहे। आणि हिरण्यकशिपू नंतर रावणाचा अवतार, हिरण्यकशिपूचा नंतरचा अवतार हा रावण असतो। रावण हा पराक्रमी राजा होता बघा। ब्राह्मण पुत्र होता, वेद संपन्न होता, शिवभक्त होता। आपण त्याचं जे चरित्र बघतो तेव्हा अवाक करणार आहे। एक फूल, एक कमळ कमी पडल्यावर आपलं एक तोंड कापून टाकणारा हा रावण होता। अशा या रावणाला त्याच्या दुष्कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी सीतामाई लंकेत गेलेली आहे। पण मानवी रूपात असल्यामुळे मायेच्या खेळात ती पण अडकते। राक्षस कुळामुळे, विविध प्रकारच्या सिद्धींमुळे मायेचा प्रभाव रावणाला निर्माण करता येतो। एखाद्या स्त्रीला गांजायचं असेल, तिच्यावर हुकूमत गाजवायची असेल, तर वेगवेगळे उपाय कसे करावे हे त्याला चांगलं माहित असतं। आतापर्यंत अनेक स्त्रिया त्याच्या बंदीखान्यात असतात। कुठलीही चांगली स्त्री दिसली की ती उचलून आणणं
त्याचा छंद होऊन बसलेला असतो. बघा, मनाचा एक असा कोपरा असतो की आपलं वर्चस्व दाखवणं, मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, मी कोणावर तरी हुकूमत गाजवू शकतो, असं ज्या वेळा वाटतं त्यावेळा आपल्यापेक्षा जे कमी दर्जाचे असतात, जे कमी ताकदीचे असतात, अशा व्यक्तींवर अन्याय केला जातो. आणि स्त्रियांवर अन्याय करणं हे सहज शक्य झालं, कारण स्त्रियांमध्ये तेवढं बाहुबल नव्हतं. मायेच्या प्रभावात अनेक वेगवेगळी दृश्य रावणाने तिच्या समोर निर्माण केले. तिला दाखवलं की रामाचं दुसराच एका बाईवर प्रेम जडलेलं आहे. तो वनात बसलेला एक सुंदर अशी तरुणी रामाबरोबर आहे. राम तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे आणि राम म्हणतो आहे की जाऊ दे ना, सीता गेली तर काय, आपण जाऊ, अयोध्येचं राज्य करू, आपण सुखात राहू. ते दृश्य जेव्हा तिच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळा तिला खूप वेदना होतात. हा जो प्रसंग आहे हा मनोमय कोशावर केलेला आघात आहे. कोशांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कोशांमधून आपल्याला प्राणमय कोश किंवा अन्नमय कोश इकडेही येता येतं, किंवा तिकडे विज्ञानमय कोश आनंदमय कोशाकडे देखील जाता येतं. आपला सगळा जो खेळ चालतो तो हा मनोमय कोशात चालतो. रावणाने दुसरं चित्र निर्माण केलं तिच्या डोळ्यासमोर की तिला 2 मुलं आहेत. तिला समजतात की हे माझे दोन्ही मुलं आहेत, रामाच्या मांडीवर बसलेले आहेत. पण ती रामाला हे सांगू शकत नाही, रामा हे माझे 2 मुलं आहेत. दुसऱ्या क्षणाला त्या मुलांचं रामाकडनं वध केला जातो, त्याचे तुकडे तुकडे केले जातात आणि असं तिला वाटतं की त्या तुकड्यांच्या समुद्रात ती आहे. अशा तिच्या मनावर वेगवेगळ्या दृश्यांनी परिणाम होतो, परिणाम केला जातो. तिला वेगवेगळी दृश्य दाखवल्या जातात. पण त्याही अवस्थेत एक कुठला तरी धागा, प्रेमाचा धागा तिचा रामाशी जुळलेला असतो. तिची रामावर श्रद्धा असते, निष्ठा असते, आणि त्या निष्ठेने ती मनातल्या मनात म्हणते की नाही, हे खरं नाहीये. आपली ज्या वेळा आपल्या परमेश्वरावर भक्ती असते त्यावेळा समोरचं दृश्य कसंही असो, हे माझ्या बाबतीत होऊ शकत नाही, हा विश्वास सीतेच्या मनात असतो. मृत्यूचे वेगवेगळे प्रकार तिच्या समोर दाखवल्या जातो आणि त्याचबरोबर दुर्गंध निर्माण केल्या जाते. जसे हजारो प्रेत पडलेले आहेत आणि त्या प्रेतांचा कुचका घाणेरडा सगळीकडे सुटला आहे, त्याही अवस्थेत तिला जावं लागतं. तिच्या मनावर आघात केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे आघात रावण तिच्यावर करत असतो. नुसते मनावर होतात का? नाही, शरीरावर पण होतात. हे का होतं? तर ती तिथलं पाणी प्यालेली असते एकदाच. ज्या वेळा तिला लक्षात येतं की आपल्याशी हा खेळ चालतो आहे, त्यावेळा ती ध्यानात जाते. ध्यानात तिला लोपामुद्रेचं दर्शन होतं. जी लोपामुद्रा याच्या आधी तिला वनात भेटलेली असते. लोपामुद्रेचं जे पतिव्रत होतं, जी शक्ती होती, ती तिला आठवते. ती स्मरण करते लोपामुद्रेचा
आणि लोपामुद्रा हवेतून तिच्या जवळ पोचलेली असते. हवेत ध्यानस्थ अवस्थेत तिला दिसते डोळ्यासमोर. हळूहळू हवेतून खाली येऊन तिच्या जवळ बसते, तिच्याकडे बघते आणि तिला सांगते, घाबरू नकोस, तू मायेच्या राज्यात आली आहेस आणि या मायेवर तुला जर विजय मिळवायचा असेल तर इथलं कुठलंही अन्न फळ तू भक्षण करू नकोस, खाऊ नकोस, इथलं पाणी देखील पिऊ नकोस. आणि ह्याच्या या सगळ्या कृत्यापासून तुला जर वाचायचं असेल तर तुला ध्यान हाच एक उपाय आहे. सीता तिच्याजवळ कंप्लेंट करते की माझा जो रामाशी जो धागा जुळलेला होता तो आता जुळलेला नाहीये, तो वीक झालेला आहे, तो तुटायच्या अवस्थेत आहे. त्यावेळा लोपामुद्रा तिला सांगते की असं समजू नकोस, रामाचा आणि तुझा धागा तुटतो आहे. तुझ्या प्रेमाने तू अजूनही रामाला पकडून ठेवलेला आहेस आणि त्याची खून म्हणून काहीच दिवसात तुला हनुमंताचं दर्शन होईल. तो तुझ्यापर्यंत निरोप घेऊन येईल. हे लोपामुद्रा तिला सांगते. या विषयुक्त अन्नापासून तिच्या मनात जो संशय निर्माण झालेला असतो तो हळूहळू दूर व्हायला लागतं, जे तिने पहिले ग्रहण केलेलं असतं. ध्यानाच्या खोल खोल अवस्थेत गेल्यावर ती एक एक जे दोरे बांधले गेले आहे तिच्या भोवती मायेचे, ते हळूहळू ती विलग करायला लागते. आपल्या भोवती गुंडाळलेला आवरण, आपल्या भोवती गुंडाळलेला जो कोश होता या मायेचा, त्या कोशापासून सुटण्याचा ती प्रयत्न करते. रावण असा का वागत असतो? कारण अहंकारी असतो. नुसता अहंकारी असतो का? तर त्याला सत्तेचा माज असतो. या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या माझ्याच आहे, हा अहंकार त्याला जास्त असतो. आणि या अहंकाराचं रूपांतर लैंगिक अत्याचारात तो करत असतो. आणि हे अत्याचार स्त्रियांवर सहज शक्य होतात, कारण स्त्रिया या अबला असतात. पुढच्याच काही क्षणाला सीतामाई ध्यानात जातात आणि ध्यानात गेल्यावर त्यांना एक एक गोष्ट लोपामुद्रा दाखवायला लागते की पुढे काय होणार आहे. त्यावेळा तिला दिसतं की पुढचा काळ खूप कठीण आहे. या पृथ्वीवर, या कालचक्रात एक एक गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे, स्त्रियांच्या मनाविरुद्ध होणार आहे. आयाच आपल्या मुलींना जन्म घेण्याच्या आधीच मारून टाकणार आहेत. आणि आजही आपण हे बघतो की गर्भातच मुली असताना मारल्या जातात आहे. हे लोपामुद्रेनी केव्हा दाखवलं होतं? सीतामाईला, सीतामाई ज्या वेळा लंकेत होती त्यावेळा दाखवलं की या पुढचा काळ आणखीन आणखीन कठीण होत जाणार आहे. पुरुषांचं प्राबल्य वाढणार आहे. एकेकाळी असणाऱ्या ज्या ऋषी स्त्रिया होत्या, ज्यांनी सूर्यमंडळ निर्माण केलं होतं, सूर्यमंडळाला सावरलं होतं, वाढवलं होतं, त्याचं भरण पोषण केलेलं होतं, अशा स्त्रिया देखील आता स्वतःचं अस्तित्व घालवून बसणार. आपल्या मनात जे
पराक्रमाचं बीज होतं त्याच्यावर काळोख येणार आहे. हे सीतामाई त्यावेळा बघते. या पुढची परिस्थिती कशी येणार आहे. तिला दुसरं दृश्य दिसतं की पती आपल्या पत्नीला घरात डांबून ठेवतो. घराच्या बाहेर पडणं पत्नीला मुश्किल होतं. हाही काळ जर आपण बघितला तर आपल्याला दिसतो मुसलमानांच्या राजवटीत. आपल्या स्त्रियांना स्वतःचा चेहरा झाकून घ्यावा लागत होता. बुरख्यात स्त्रिया गेल्या होत्या किंवा त्यांना घुंगट घ्यावा लागत होता. हे दृश्य सीतामाई त्यावेळा बघते की यापुढे येणाऱ्या स्त्रियांना स्वतःचं अस्तित्वच राहणार नाही. पती तिच्याकडनं फक्त आणि फक्त अंग मेहनतीचं काम करून घेतील. तिला फक्त भोग्य वस्तू म्हणून स्वीकारतील. तिला फक्त मुलांचा जन्म देणारं साधन म्हणून स्वीकारतील. हे सीतामाईने त्यावेळा बघितलं होतं. पुढची परिस्थिती आणखीन कठीण होते हे तिला दिसत होतं. शिक्षण आणि संपत्ती हे स्त्रियांना मिळत नव्हतं. संपत्ती ही फक्त मुलाला वाट्याला जात होती. आजही तशीच परिस्थिती आहे. माहेरच्या संपत्तीवर कुठल्याही मुलीचा अधिकार नाहीये. कितीही एका आईचे 2 लेकरं जरी असले तेवढ्याच वेदना आईने सहन केलेल्या असेल मुलीसाठी, पण तरीही मुलीला संपत्तीतून काहीही मिळत नव्हतं. आता थोडीशी जरी सुरुवात झाली असेल तरी अजूनही परिस्थिती बदललेली. तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. फक्त मुलांना शिकवल्या जातं आणि मुलींना घरकाम एवढंच तिच्यासाठी विश्व निर्माण केलं जातं. ही सीतामाई त्यावेळा स्वप्नात बघते, ध्यानात बघते. बाईची किंमत ही कशी दिसते याच्यावर ठरते. बाईच्या गुणांना मोल नसतं. आजही आपण बघितलं किंवा लग्नाच्या जाहिराती वाचल्या, 5 फूट 3 इंचाची मुलगी हवी, गोरी असावी, लांब केस असावे, कर्तव्य दक्ष असावी, आई वडिलांची सेवा करणारी असावी, अशी जाहिरात आपल्याला दिसते. आपण असं विचारू शकत नाही की तुमचा मुलगा काय करतो. तुमचा मुलगा माझ्या मुलीला सांभाळू शकतो की नाही. तुमचा मुलगा मुलीच्या आई वडिलांची सेवा करणार की नाही. मुलीनी फक्त मुलाच्या आई वडिलांची सेवा करायची, पण मुलांनी मात्र मुलीच्या आई वडिलांकडे ढुंकूनही पाहायचं. आजही ती परिस्थिती आहे. तीच परिस्थिती सीतामाईंनी त्यावेळा ध्यानात बघितली. ज्या वेळेला सीतामाईंनी अनेक ऋषी स्त्रियांना भेटली होत्या आणि या ऋषी स्त्रिया ज्या होत्या त्या स्वतःहून ऋषी स्त्रिया झाल्या होत्या. आपण रामाची बहीण शांतेचं जर उदाहरण बघितलं, तिचं लग्न एका ऋषीशी केल्या जातं. किंवा अनेक राजकन्यांनी ऋषीशी लग्न केलेलं आहे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. आज मैत्री, गार्गी हे जे नावं आपण ऐकतो, या पण ऋषी स्त्रियाच होत्या, ज्या ऋषींपेक्षाही श्रेष्ठ होत्या, ज्या ऋषींच्या देखील गुरु होत्या. त्यावेळेला ऋषी स्त्रियांना महत्व होतं किंवा आध्यात्मिक प्रगती करण्याचं त्यांना स्वातंत्र्य होतं. पण हळूहळू काळाच्या ओघामध्ये त्यांचं हे स्वातंत्र्य ओढून घेतलं गेलं. त्यांना
स्वतःच आध्यात्मिक प्रगती करण्यापासून दूर ठेवल्या गेलं. स्वतःच उच्च ध्येय काय आहे याचा विचार करणं देखील स्त्रियांना शक्य होणार नाही, असं सीतामाईनी ध्यानात बघितलं, स्वप्नात बघितलं. की यापुढे सीतामाई हेच बघते आहे की पुढचा काळ किती कठीण येतोय. माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना हा काळ कसा झेलला जाईल याच सगळं चित्र ती बघतीये. आणि स्त्रियांच्या मनात असणाऱ्या जी ज्योत असते, जे ध्यानाचं किंवा ज्ञानाचं ज्योत पेटवल्या जाते, ती ज्योतच विझवण्याचं कार्य हे हळूहळू कालचक्रानुसार होणार असतं. हे सगळं तिला लोपामुद्रा दाखवते आणि तिला सांगते की जरी इतका सगळा काळ येणार असेल तरी या काळामध्ये तू अशी बन की तुझा आदर्श घेऊन पुढची वाटचाल या येणाऱ्या स्त्रिया करतील. तू एक दीपस्तंभ बन. या अंधारात, या उजाड माळरानात तू एक आशेचा किरण पेर. आणि त्यासाठी तुला हा अवतार घ्यावा लागलेला आहे. पुढच्या स्त्रियांसाठी तू आदर्श निर्माण कर. सीतामाईला खूप धक्का बसतो. ती त्याच्यातून ज्या वेळा बाहेर येते आणि विचार करायला लागते, हादरून गेलेली असते की असं सगळं या पुढचा काळ किती कठीण येणार आहे. त्यानंतर तिची भेट होते देवाहुतीशी, ऋषी पत्नी देवाहुतीशी. देवाहुती देखील अदृश्य रूपात तिच्या समोर येऊन उभी राहते. लांब सडक गुडघ्यापर्यंत असणारे तिचे पांढरे शुभ्र केस, तिचं नितळ सौंदर्य, साधीशी साडी, बोलके डोळे, आश्वासक भाव असणारी देवाहुती तिच्या समोर येते. तिला म्हणते, मुली काळजी करू नकोस, ही कालचक्र आहे. कालचक्रात एका मागून एक दिवस जाऊन पुन्हा चांगला काळ येतोच. ज्याप्रमाणे सकाळ नंतर रात्र येते आणि रात्री नंतर पुन्हा दिवस उजाडतो, त्याप्रमाणे याचा जरी काळ कठीण आला तरी पुढचा काळ चांगला येणारच आहे. आणि त्या काळाची सुरुवात तुला तुझ्यापासून करायची आहे. तुला बीज आज जर तू रोवलं, रुजवलं, तर पुढे त्याचा वृक्ष होईल. हळूहळू स्त्रिया ह्या आपल्या भोवती बांधलेल्या बेड्या तोडतील आणि पुन्हा आत्मजागृतीसाठी सज्ज होतील. आणि हा संवाद कुठेही वाणी रूपात होत नाही दोघींमधला. ती तिच्या समोर येऊन बसलेली असते आणि मानसिक स्तरावर हा संवाद विचाराच्या रूपात सुरू झालेला असतो. आपल्याला दिसतंय की आज आपण शिकलेलो आहोत, आपण ध्यानात आलेलो आहोत, आपण मी कोण आहे ह्याचा विचार करायला लागलेलो आहोत. या जन्मात जरी आपण पोचू शकलो नाही तर पुढच्या जन्मात मात्र नक्कीच आपल्याला
आपली मंजिल मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे ती सीतामाईने. सीतामाईने त्यानंतर रावणाच्या तिथलं पाणी पिणं बंद केलं, अन्न बंद केलं आणि त्याचबरोबर झोप बंद केली. ती सतत सजग होते. सजग राहून देखील ती ध्यानात होती. आता इथे प्रश्न येतो की 12 वर्ष 14 वर्ष कोणी कसं अन्न पाण्याविषयी राहू शकतं. याचं उदाहरण कलियुगातलं मी तुम्हाला सांगते. योगी कथामृतामध्ये एक चेन्नई जवळचं गाव दाखवले गेलेलं आहे. आणि त्या गावामध्ये योगानंद एका स्त्रीला भेटायला जातात. वकिलांची बहीण असणारी स्त्री. त्या जेव्हा भेटायला जातात तेव्हा त्यांना कळतं की ही स्त्री पाणीही पित नाही आणि अन्नही खात नाही. वयाच्या 12व्या वर्षापासून तिने आजपर्यंत, आज ती 75 वर्षाची आहे असं सांगितलं गेलं होतं, तिने अन्नाचा एक घास पण घेतलेला नाही. मग तिला हे अन्न कुठून मिळतं? तर मनाची शक्ती इतकी मोठी असते. त्या मनाच्या शक्तीने सूर्याच्या किरणातून स्वतःला पोषण करणारं अन्न आपण निर्माण करू शकतो. आणि आजही असे अनेक व्यक्ती आहे नर्मदा मैयाच्या किनारी की जे अन्न प्राशन करत नाही. आज असे अनेक व्यक्ती आहेत, असे अनेक संत आहेत जे हिमालयात तपश्चर्या करत बसलेले आहेत की जे आपल्या योग बलाच्या द्वारे स्वतःच्या शरीराचं पोषण करतात. आणि अशी व्यक्ती मी देखील पाहिलेली आहे की ज्यांनी 90 दिवस पाणी अन्न त्यागलेलं होतं. मी तुम्हाला जेव्हा सांगते की माझे जे गुरु होते, ज्यांच्याकडे मी गुरु ग्रंथ साहेब शिकायला जायचे, अनूप सिंगची खुराना, त्यांनी 90 दिवसासाठी पाणी आणि अन्नाचा त्याग केलेला होता. आमच्या समोरची गोष्ट. ते म्हणाले की असं काहीच नाही की अन्नाने तुमचं शरीराचं पोषण होतं. पोषण करणारे द्रव्य जे आपण ब्रह्मरंध्रातून आत घेतो ध्यानाच्या द्वारे, त्याद्वारे आपण आपल्या शरीराचं पोषण करू शकतो. आणि तेच सीतामाईने केलेलं आहे. जास्तीत जास्त काळ सीतामाई ध्यानात आहे. तिच्याजवळ कुठलंही शस्त्र नाही, तिच्याजवळ आधाराला काहीच नाही, तरीही सीतामाई त्या झाडाखाली बसून स्वतःचं संरक्षण स्वतःच्या सामर्थ्यावर करतीये. आज आपण हे तर शिकू शकलो तिच्याकडून की आपल्याला देखील, आपल्यामध्ये देखील तीच क्षमता आहे जी सीतामाईमध्ये आहे. आपण देखील आपल्या शरीराचं पोषण आरामात करू शकतो. फक्त आपल्या मनाचा निग्रह तेवढा पाहिजे. जर निग्रह असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मला असं वाटतं आज आपण इथे थांबावं. उद्या पुढची कथा बघू. चला. पाय क्रॉस, हात क्रॉस. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास.
श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. ब्रह्मरंध्रावर बघा. ब्रह्मरंध्रातून प्रकाश घेऊन आपल्याला हृदयाच्या स्थानी जायचंय. हृदयाच्या स्थानी गुरूंना प्रणाम करायचंय. आई वडिलांना नमस्कार करायचंय. आणि आपल्याच हृदयात आपण ध्यानस्थ बसलेलो आहोत. पूर्ण लक्ष हृदय स्थानावर केंद्रित. पूर्ण लक्ष हृदय स्थानावर केंद्रित. संपूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. हृदयावर लक्ष केंद्रित. ज्याप्रमाणे सीतामाईला भेटायला देवाहुती आणि लोपामुद्रा झाल्या, त्याचप्रमाणे तुम्हाला पण भेटायला लोपामुद्रा, देवाहुती, गार्गी, मैत्री किंवा अनेक ऋषी स्त्रिया आलेल्या आहेत. आज त्यांच्याकडनं आपल्याला संदेश घ्यायचा आहे. तुमच्या समोर त्या बसलेल्या आहेत. त्यांना साष्टांग दंडवत करा. साष्टांग दंडवत. मानसिक स्तरावर विचारांच्या द्वारे त्यांच्याशी तुम्ही संवाद निर्माण करता आहात, संवाद साधताय. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काही ध्येय आहे, त्या ध्येयासंबंधी त्यांच्याशी संवाद करा. या हृदयीचे त्या हृदयी तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. पूर्ण श्रद्धा भक्ती आवश्यक आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. एका मैत्रिणीसारख्या त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना तुमचं दुःख सांगा, त्यावर उपाय त्यांना विचारा. त्या जे संदेश देतात आहे त्याकडे लक्ष द्या. त्या तुमच्या हाकेला नेहमीच ओ देतील. तुमच्या कठीण प्रसंगी तुमच्या जवळ असतील. जसं सीतेजवळ होत्या, सीतेला धीर देण्याचं कार्य त्यांनी केलं. तसंच आपल्या जवळ देखील त्या येतात, आपल्याला धीर देतात, आपल्याला मार्ग सुचवतात, पुढची वाट दाखवतात. आपल्या जीवनात त्यांना स्थान द्या. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम,
श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम
Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. 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 Shri Ram, Jai Ram, Jai Jai. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram, Jai Ram, Jai Jai. Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. 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 Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram.
श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मातेचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. मातेला प्रणाम करा. पुन्हा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येण्याची विनंती करा. धन्यवाद म्हणा. तुमच्या समोर मातेला जाऊ द्या, निरोप द्या. मातेने दिलेला निरोप पुन्हा येण्याचं वचन घेऊनच आपण ध्यानातून बाहेर निघूया. मातेचे गुण आपल्या अंगी यावेत असे प्रयत्न करूयात. हळूहळू श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. एका सुंदर अशा स्माइल सह डोळे उघडायचे आहेत. ध्यानातून बाहेर यायचंय. या सगळ्या ऋषीमुनींना आपलं कल्याण व्हावं अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी ते आपल्या आजूबाजूला येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. फक्त त्यांच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. सगळ्या जणी बाहेर निघाल्या.
अगदी आपल्याला शेवटच्या क्षणी देखील या मदत करतात. मृत्यू समय त्याच्यामुळे आपण अडकून पडत नाही. म्हणून ध्यानाचा मार्ग. आपण लवकर ध्यानाने कनेक्ट होतो यांच्याशी. सगळ्या बाहेर निघाल्या असेल तर मला आज्ञा द्या. जय श्रीराम.